रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न बस्तावा आहेरासाठी होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी। कांजीवरम, बनारसी, जुल्ला बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन। असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट। जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। त्वरा करा, आजच भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे। महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरून गेल्या 1 महिन्यापासून काँग्रेस व शिवसेना उभाटा गटात सुरू असलेली चढाओढ अखेर संपली आहे। ही जागा शिवसेना उभाटा गटाला अंतिम झाली असून चंद्रहार पाटील यांनी एबी फॉर्म सहित अर्ज दाखल केलाय। विशाल पाटील यांना काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म नसल्याने त्यांचा काँग्रेसकडून असलेला अर्ज हा अपात्र होणार आहे। अपक्ष असलेला अर्ज कायम राहणार असून त्यांच्या भूमिकेकडे आता लक्ष लागले। याचा फैसला सोमवारी होणार आहे। गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्ष सांगली लोकसभेची जागा लढवत आहे, परंतु यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत शिवसेनेच्या ठाकरे गटाने सांगलीच्या जागेवर दावा सांगितला आणि या जागेवर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली। सांगलीच्या जागेवरील आपला हक्क सिद्ध करून ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेकडून परत मिळवण्यासाठी काँग्रेसच्या जिल्हा आणि प्रदेश पातळीवरील नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती। तसेच पलूस कडेगावचे आमदार आणि सांगलीतले स्थानिक नेते विश्वजित कदम तसेच विशाल पाटील यांनी गेल्या आठवड्यात दिल्लीत वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी प्रयत्न केले होते। काँग्रेसच्या नेत्यांनी शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत उभाटा गटाच्या नेत्यांशी चर्चा केली, मात्र शिवसेनेने सांगली सोडून बोला असं सांगितल्याने सर्व स्तरावरील चर्चा संपल्या। शिवसेनेचे चंद्रहार पाटील यांना एबी फॉर्म दिला आणि त्यांनी अर्ज दाखल केलाय। विशाल पाटील यांना काँग्रेसचा एबी फॉर्म मिळालाच नाही, त्यामुळे त्यांना अपक्ष निवडणूक लढवावी लागणार आहे। सांगली ही क्रांतिकारकांची भूमी आहे। जेव्हा जेव्हा देश संकटात आला तेव्हा तेव्हा देशाच्या स्वातंत्र्यासाठी सांगलीने आपले योगदान दिले। देशाचे स्वातंत्र्य आज धोक्यात आले, त्यामुळे आता सांगलीला मागे राहता येणार नाही। त्यामुळे महाविकास आघाडीच्या माध्यमातून क्रांतीची मशाल सांगलीतून पेटेल असे प्रतिपादन खासदार संजय राऊत यांनी केले। महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेनेचे चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आलाय। त्यानंतर स्टेशन चौक ते मारुती चौक रॅली काढण्यात आली। या रॅलीचा समारोप मारुती चौकात झाला, त्यावेळी खासदार राऊत बोलत होते। यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह सेनेचे संपर्क प्रमुख नितीन बानुगडे पाटील, अरुण लाड, सुमनताई पाटील, संजय विभूते, शरद लाड, सुकुमार कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती। खासदार राऊत म्हणाले, मोदी म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी आहे, त्यांना आपल्याला घालवायचं आहे आणि त्या क्रांतीची सुरुवात सांगलीतून होणार आहे। सांगलीच्या भाजपच्या खासदाराला तडीपार करून त्याची सुरुवात सांगलीतून करायची आहे। ईडीच्या बापाला पण आम्ही घाबरत नाही, आता ती भीती आम्हाला नका घालू। लढाई एकच होईल, त्यामध्ये आपला पैलवान विजयी होईल। देशाच्या भल्याचा विचार करणारे पक्ष आपल्या सोबत आहेत। शेतकऱ्याचा पोरगा संसदेत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडेल, ही मशाल संसदेत कधीही विझणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। सांगली लोकसभा मतदारसंघातील प्रमुख 3 उमेदवारांची संपत्ती निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर झाली आहे। त्यानुसार खासदार संजय पाटील सर्वात श्रीमंत असून अपक्ष विशाल पाटील यांचीही संपत्ती कोट्यावधीत आहे। शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून मैदानात उतरलेल्या डबल महाराष्ट्र केसरींची संपत्ती 1.5 कोटींवर दाखवली आहे। खासदार संजय पाटील यांची संपत्ती 48,31,39,000 रुपये। त्यांनी महिला सन्मान योजना आधी आपल्या घरीच राबवल्याचं त्यांच्या प्रतिज्ञापत्रात लक्षात येते। त्यांच्या पत्नी ज्योती पाटील यांच्या नावे त्यांच्यापेक्षा अधिक संपत्ती आहे। जंगम मालमत्ता 30,50,00,000 अधिक आहे। जंगमपैकी 32,31,00,000 रुपये असुरक्षित कर्ज म्हणून SGZ अँड SG शुगर्स कंपनीला दिलेत। त्यांची सन 2019 रोजी 19,11,00,000 एवढी संपत्ती होती। जंगम मालमत्ता 2,48,00,000 रुपये, स्थावर मालमत्ता 45,82,00,000 रुपये दाखवले। व्यवसाय व शेती हे उत्पन्नाचे मार्ग दाखवले। त्यांची मालमत्ता 29 कोटी रुपयांनी तर कर्ज 51 कोटी रुपयांनी वाढली आहे। अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांची संपत्ती 30,52,00,000 आहे। गेल्या निवडणुकीत दाखवलेल्या संपत्तीच्या तुलनेत त्यात 8,80,00,000 रुपयांची वाढ झाली आहे। शेतकऱ्याचा मुलगा मैदानात उतरलेल्या चंद्रहार पाटील यांची 1,80,23,000 रुपये संपत्ती आहे। स्वतः खरेदी केलेली जमीन आणि अन्य मालमत्तेची किंमत 1,66,00,000 आहे। बँका व अन्य संस्थांची 4,58,00,000 रुपयांची कर्जे आहेत। चंद्रहार यांच्याकडे रोख शिल्लक 2,40,000 रुपये, पत्नी दिव्या यांच्या हाती 1,25,000 रुपये शिल्लक आहेत। अग्रणी नदीवरील कोरडा पडलेला बंधारा, कोपलेल्या सूर्याची आग, रणरणत्या उन्हाचे चटके सहन करत तापलेल्या वाळूवर अर्धनग्न अवस्थेत बसून गावच्या पिण्याच्या पाण्यासाठी अग्रण धुळगाव येथील सरपंचांसह ग्रामस्थांनी आंदोलन केले।
पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लेखी पत्रानंतर सायंकाळी उशिरा हे आंदोलन मागे घेण्यात आले. अग्रण धुळगाव येथे कोरडा पडलेला अग्रणी नदीवरील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा म्हैसाळ योजनेच्या पाण्याने भरून देण्याच्या मागणीसाठी लोकनियुक्त सरपंच शिवदास भोसले आणि सदस्य तसेच ग्रामस्थांनी 4 दिवसांपूर्वी तहसील कार्यालयात निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. परंतु पाटबंधारे विभागाचे अधिकारी वर्गाने तातडीने उपाययोजना केली नाही. आज सकाळी ग्रामस्थांनी अर्धनग्न अवस्थेत आंदोलन सुरू केलं. पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. विहिरींना पाणी नाही. अग्रण धुळगावच्या पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. प्रमुख मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असलेल्या पाटबंधारे विभागाच्या अधिकारी वर्गाचा निषेध करण्यात आला. सायंकाळच्या सुमारास प्रभाकर पाटील यांनी उपोषणस्थळी भेट दिली. यानंतर तातडीने पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपोषणस्थळी दाखल झाले. अग्रणी नदीच्या बंधाऱ्याच्या पात्रात अर्धनग्न उपोषण गांधीगिरी मार्गाने सुरू केले. जोपर्यंत अग्रण धुळगावचे बंधारा क्रमांक 1, 2 आणि 3 पूर्णपणे भरून देईपर्यंत हे उपोषण मागे न घेण्याचा निर्णय घेतलाय. गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरून तिढा सुरू होता. या ठिकाणी काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरलाय. परंतु जिल्ह्यात आज वेगळंच चित्र पाहायला मिळालं. महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी संजय राऊत, जयंत पाटील आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत हे तिन्ही पक्षाचे नेते एकत्र आले होते. त्यामुळे सांगलीमध्ये ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये मनोमिलन झाल्याची चर्चा सुरू झाली. या बैठकीनंतर विक्रम सावंत यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. ते म्हणाले की सांगली जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी महाविकास आघाडीचे सगळेच घटक पक्ष येथे उपस्थित आहेत. अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरून जे आदेश आले त्यानुसार मी इथे आलो. आघाडीचा धर्म आम्ही पाळणार आहोत. जी काही आधी प्रक्रिया झाली त्यात ही जागा आम्हाला मिळावी यासाठी आम्ही प्रामाणिकपणे लढलो असं त्यांनी सांगितलं. तसेच विशाल पाटील यांच्या अर्जाबाबत जो काही निर्णय करायचा तो महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते निर्णय घेतील. सांगलीची जागा मिळावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता. त्या नाराजीतून काँग्रेस शब्द हटवला होता. आता नाराजी दूर झाली आहे. महाविकास आघाडीत जो काही आघाडीचा धर्म आहे तो काँग्रेसकडून पाळला जाईल असं जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांनी सांगितलं. भाजपाविषयी काँग्रेस आणि विरोधकांकडून अपप्रचार केला जात आहे. मराठा, दलित, मुस्लिम समाजामध्ये पसरलेला गैरसमज भाजप कार्यकर्त्यांनी दूर करावा असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगलीत केले. भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ महापालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी बैठका झाल्या. वखार भागामधील माहेश्वरी भवन येथे चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय. आमदार सुधीर गाडगीळ, सांगली लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख दीपक शिंदे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, भाजप किसान सभेचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, भाजप महिला आघाडीच्या नेत्या भारती दिगडे, युवा नेते गौतम पवार उपस्थित होते. चंद्रकांत पाटील म्हणाले की देशाची राज्यघटना भाजप बदलणार आहे असा अपप्रचार काँग्रेससह विरोधी पक्षांकडून केला जातोय. ते अतिशय खोटं आहे. घटनेत दुरुस्ती म्हणजे घटना बदलणे नव्हे. काँग्रेस सरकारच्या कालावधीत 106 वेळा घटनेत दुरुस्ती झाली आहे. मराठा आरक्षणावरूनही भाजपाविषयी गैरसमज पसरवले जात आहेत. मराठा समाजाला पुन्हा आरक्षण देण्याचं काम महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. ओबीसी समाजाला असलेल्या सर्व योजना मराठा समाजाला लागू केल्या आहेत. शरद पवार मुख्यमंत्री असताना अनेक जातींचा ओबीसीमध्ये समावेश झाला. त्यावेळीच मराठा समाजाचा समावेश का केला नाही याचा जाब मराठा समाजाने शरद पवार यांना विचारला पाहिजे असंही ते म्हणाले. सांगली लोकसभा मतदारसंघातून मॅडम फॅक्टर संकल्पना राबवत सुवर्णा गायकवाड यांनी लोकसभेसाठी अर्ज दाखल केलाय. मॅडम फॅक्टर म्हणजे महिला, दलित, आदिवासी, मागासवर्गीय या घटकातील एक व्यक्ती घेऊन तसेच राजमाता जिजाऊंची वेशभूषातील एक महिला घेऊन त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी बोलताना गायकवाड म्हणाल्या, सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये लोकविकास सोडून याला पाडतो त्याला पाडतो म्हणत फक्त सत्तेसाठी लढणारे बच्चे आता बाद झाले. हिंमत असेल तर त्यांनी आता जिजाऊंशी लढावं. सांगलीच्या या घराणेशाही राजकारणामुळे 1983 पासून एकही महिला दिल्लीला गेली नाही. त्यासाठी माझी उमेदवारी आहे. माझी उमेदवारी महिलांचा, दलितांचा, आदिवासी यांचा विकास आणि शिक्षण, आरोग्य यांसारख्या सुविधा तळागाळात असलेल्या माझ्या बांधवांना उपलब्ध करून देण्यासाठी आहे. या मतदारसंघातून विकासापासून वंचित असलेला प्रत्येक मतदाराने नक्की विचार करून मतदान करावे. सत्तेत येऊन जनतेची पिळवणूक करणाऱ्या नेत्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी. बास झाला आता विकासाचा पोरखेळ. आता जुन्या घराणेशाहीच्या प्रस्थापितांना सत्ता देण्यापेक्षा गरिबांसाठी प्रामाणिक झटणाऱ्या आणि जनतेची भीती असणाऱ्या उमेदवाराला साथ द्या असं आव्हानही सुवर्णाताई गायकवाड यांनी केलंय.
सांगली लोकसभा मतदारसंघासाठी जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी आज सांगली विधानसभा मतदारसंघातील संजयनगर परिसरात मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली आहे। या मतदान रॅलीमध्ये आयुक्त शुभम गुप्ता यांच्यासह अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकातून या मतदान जनजागृती रॅलीला सुरुवात झाली। प्रारंभी सहाय्यक निवडणूक अधिकारी आशिष बारकोल यांनी उपस्थितांना मतदान जनजागृतीबाबत मार्गदर्शन केलं। यावेळी महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी सर्वांना मतदानाची शपथ दिली। यावेळी महापालिका उपायुक्त वैभव साबळे, सहाय्यक पुरवठा अधिकारी मीना बाबर, महापालिकेचे शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील, प्रशासन अधिकारी शिक्षण आठवले, कार्यशाळा प्रमुख विनायक जाधव यानंतर मतदान जनजागृती रॅलीला सुरुवात केली। यानंतर ही मतदान जनजागृती रॅली संजयनगर परिसरात नेण्यात आली। या ठिकाणी महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी सर्वांना मार्गदर्शन करत जास्तीत जास्त संख्येने मतदान करण्याचं आवाहन केलं। यावेळी महापालिकेचे ब्रँड अँबॅसिडर दीपक चव्हाण यांनी मतदान जनजागृती करणारी गाणी सादर करत मतदानाची जागृती केली। तासगाव तालुक्यातील तासगाव सावर्डे रोडवर चालकाचा ताबा सुटल्याने चारचाकी थेट कॅनॉलमध्ये कोसळत पेट घेतला। या अपघातात सुधाकर रामचंद्र पाटील हे गंभीर जखमी झालेत। ही सकाळी 11:30च्या दरम्यान ही घटना घडली असून यात चारचाकीचे 5 लाखांचं नुकसान झाले। कौलगे येथील सुधाकर रामचंद्र पाटील हे तासगावहून सावर्डे मार्गे कौलगे या गावी निघाले होते। काल मुलीचं लग्न झाल्याने पाहुण्यांची गाडी घेऊन ते खरेदीसाठी तासगावला गेले होते। खरेदी करून ते परत गावी येत असताना 11:30च्या दरम्यान लोढे तलावातून चिंचणीकडे आलेल्या कॅनॉलजवळ त्यांचा गाडीवरील ताबा सुटला। त्यानंतर गाडी थेट संरक्षण कठडा नसलेल्या कॅनॉलमध्ये कोसळली। त्यानंतर पाटील हे गाडीतून बाहेर आल्यानंतर काही मिनिटातच गाडीने पेट घेतला। या अपघातानंतर चिंचणी येथील प्रशांत जाधव व आसपासच्या तरुणांनी घटनास्थळी धाव घेत पाटील यांना कॅनॉलमधून बाहेर काढलं आणि त्यांची माहिती त्यांनी तासगाव अग्निशामक विभागाशी दिली। मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने आजूबाजूच्या परिसराने आणि गवताने पेट घेतला। यानंतर तासगावच्या अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं। तोवर तरुणांनी पाटील यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केलं।